बातमी आहे परभणीमधून। परभणी महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे। अनेक प्रभागांमध्ये इकडचे मतदार हे तिकडे झालेले आहेत। घोळामुळे मतदारही संभ्रमात आता पडलेले आहेत। आक्षेप दाखल करण्याची मुदत ही वाढवून देण्याची मागणी देखील आता करण्यात येते। त्यामुळे नेमकं काय आहे हे स्थानिक इच्छुकांकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। प्रभाग आमच्या शेजारीच एक प्रभाग 5 आहे आणि इकडे प्रभाग 3 आहे। तर तिथले बरेचसे नाव 1000-2000 नावाच्या वर हे पलीकडच्या प्रभागातले आमच्या वार्डात टाकलेले आहेत। तर आम्ही हे तपासले असता हे आम्हाला निदर्शनात आले आणि बरेचसे नाव हे 1000-2000 आहेत आणि डबल नाव आहेत, काही मृत्यू झालेले नाव आहेत। याच्यामध्ये काही फोडाफोड केली नाही, काही नाही। इच्छुक उमेदवारांनी प्रभाग 5 मध्ये काम केलेले जे प्रभाग 5 मधले उमेदवार आहेत आणि प्रभाग 5 मधले जर मतदान कमीत कमी 700 ते 750 जर गेले असतील प्रभाग 6 मध्ये 5 मधले, तर इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसणार आहे। कारण हे हक्काचे मतदान म्हणजे त्यांनी काम केलेलं असतं त्या जनतेचं, तेच जनतेचं हक्काचं मतदान जर 6 मध्ये टाकलं असेल, याच्यात कोणत्या राजकीय पक्षाचं किंवा याचं काय कोणी षडयंत्र आहे हे आता आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही। पण आयुक्त साहेबांनी याच्यात लक्ष द्यावे, लक्ष घालून हे माहिती घेऊन आणि जे संबंधित BLO आहेत हे ज्यांनी कोणी काम केलंय, हे कोणाच्या दबावाखाली केलंय किंवा कशा षडयंत्राखाली केलंय ते त्यांनी तपासून त्यांना सस्पेंड करून आम्हाला लवकरात लवकर 27 तारीख परवाच्या दिवशीची लास्ट तारीख आहे। परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आहेत, त्यांना विनंती आहे की वेळ खूप कमी आहे आणि ज्या प्रभागामध्ये आम्ही जे काही काम केलेलं आहे, जे आमच्या हक्काचं मतदान आहे, तर ते आमच्या प्रभाग क्रमांक 5 मधून ते मतदान 6 मध्ये गेलेलं आहे। ते मतदान आमचं तात्काळ आम्हाला वापस आणून द्यावे, एवढी आमची कळकळीची विनंती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.